गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय ऑफिस डब्यासाठी शिमला मिरचीची भाजी। त्याच्यासाठी वाटण बनवूया। सुकं खोबरं घेतलंय, आलं, लसूण, 5-6 हिरव्या मिरच्या आपण घेतोय। याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर आपण वाटणामध्येच वाटून घेणार आहोत। ही भाजी आपण सुकीच करणार आहोत। छोट्या छोट्या शिमला मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहेत। आता हे वाटण आपण सुकच फिरवून घेऊया। खोबरं सुकं आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा सुकच फिरवून घ्यायचं। त्याच्यानंतर भाजलेले मूठभर शेंगदाणे मी त्याच्यामध्ये घालून घेतले, ते देखील फिरवून घेऊयात। आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत, कारण आपल्याला ओला मसाला हवा आहे। पाणी घालणार आहोत। त्याच्यामध्ये पाणी घालून लगेचच मी बाकीचे देखील मसाले त्याच्यामध्ये घालते। थोडासा ओवा, चवीनुसार मीठ पण आपण घालून घेणार आहोत। जिरं, हळद हे सर्व मसाले या वाटणामध्येच वाटून घेतले की आपल्याला तो मसाला डायरेक्ट शिमला मिरचीमध्ये भरायचा आहे। म्हणून वाटण वाटताना त्याच्यामध्ये आपण जिरं, ओवा, हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे, जेणेकरून शिमला मिरची अळणी लागू नये, टेस्टी लागावी। तर शिमला मिरचीच्या देठाकडचा भाग काढून घेतला आहे आणि तेथूनच बिया देखील काढून घेतलेल्या आहेत। आता इथे आपण जे वाटण आपण वाटून घेतलं ते वाटण त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत। थोडं थोडंच भरून घ्यायचं आहे, खूप भरायचं नाही आहे। एक छोटा चमचा भर असं वाटण आपण त्याच्यामध्ये भरून घेऊया। हे पहा, या पद्धतीने देठ काढून घेतला की आपल्याला बिया देखील सहज काढता येतात आणि मसाला देखील त्याच्यामध्ये सहज भरता येतो। तुम्ही हाताने भरू शकता किंवा या पद्धतीने चमच्याने देखील हा मसाला त्याच्यामध्ये सहज आपल्याला भरता येतो। बाजूला आपण कढईमध्ये तेल देखील तापत ठेवलेलं आहे, 2 चमचे। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये पुन्हा आपण जिरं घालूयात। जिरं फुललं की कढीपत्ता घालूयात आणि लगेचच आपण मसाला भरून घेतलेला या शिमला मिरची त्याच्यामध्ये सोडून देऊयात। मंद आचेवरती आपल्याला या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। थोड्याशा पलटी करून घ्यायच्या आणि झाकण ठेवायचं। पुन्हा 1 मिनिटाने चेक करून आपल्याला या मसाला भरलेला शिमला मिरची चांगल्या पलटी करून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने झाकण ठेवत मंद आचेवरती या तेलामध्ये आपल्याला या चांगल्या परतून घ्यायच्या। चांगल्या 70-75% या शिमला मिरची परतल्या गेल्या, सगळ्या साईडने त्या परतल्या पाहिजेत, म्हणून मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। आणि चांगल्या परतल्या गेल्या की जे वाटण आपलं उरलेलं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते याच्यामध्ये घालून घेऊयात आणि या पद्धतीने पसरवून ठेवलं तर खालच्या साईडने शिमला मिरची चांगली परतली गेलेली आहे। आता आपण हे सर्व वाटण या पद्धतीने मिक्स करून घेऊयात, जेणेकरून जो मसाला आपला शिल्लक होता तो देखील या शिमला मिरचीसोबत चांगला परतला जातो आणि शिमला मिरची देखील छान अशी परतली जाते, छान मस्त शिजली जाते आतपर्यंत आणि मसाला देखील छान असा परतला जातो। तर अशा पद्धतीने आपली ही मसाला शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची तयार आहे। डब्यासाठी खूप छान असा हा पर्याय आहे। ही भाजी खूप छान लागते, नक्की एकदा करून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।